ज्या हेवी व्हेकल्स या रस्त्यावर उभ्या केल्या जातात त्यांच्यासाठी हे सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं पूर्ण होईपर्यंत आमच्या MIDCच्या ज्या ओपन स्पेस आहेत त्या देखील जागा देण्याचा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. सकाळी जो मला प्रश्न विचारला होता की MIDCनं खड्डे भरण्याचं काम सुरू केलं आहे, तर त्याच्यामध्ये फक्त मी करेक्शन करतो. तो 59 कोटीचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं मंजूर झालेला आहे. जानेवारीमध्ये त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे. कदाचित मी येणार म्हणून त्यांनी खड्डे भरायला सुरुवात केली असेल, परंतु तो MIDCचा नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. हे मी का सांगतो, जसं मी आज MIDCचा नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे असं सांगतो, असंच अधिकारी सांगत हे सगळं वातावरण चिघळलेलं आहे. त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना कमिटीचं अध्यक्ष केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या एजन्सीकडनं काम करून घ्यायचं आहे त्या एजन्सीकडनं काम करून घेण्याचे अधिकार देखील त्यांना दिलेले आहेत. एखाद्या अधिकाऱ्यानं सांगितलेल्या वेळेमध्ये काम झालं नाही तर त्याच्यावर कारवाई करण्याचे देखील अधिकार त्यांना दिलेले आहेत. ट्रक टर्मिनल करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. MIDCनं हॉस्पिटलसाठी देखील जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. जिथं जिल्हा परिषद RH अत्याधुनिक हॉस्पिटल तिथं बांधणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आज आम्ही करण्याचा निर्णय घेतो आहे. याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा एक विषय होता, तर पाणी पुरवठ्याच्या विषयाला देखील जलजीवन मिशनच्या पुढच्या आठवड्यामध्ये माननीय पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब हे स्वतः चाकणमध्ये येतील, अधिकाऱ्यांची बैठक घेतील, उद्योजकांबरोबर बैठक घेतील आणि उद्योजकांना जलजीवन मिशनमधनं नक्की काय पाहिजे याच्यावर ते देखील निर्णय इथून घेऊन जातील. ही देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. आता इन्फ्रास्ट्रक्चर, रोड वायडनिंग, त्याच्यानंतर खड्डे, त्याच्यानंतर जागा ॲक्विएशन, हे सगळे प्रश्न आजच्या बैठकीमध्ये आम्ही निकाली काढले. महेंद्राकडच्या रस्त्याचा जो एक विषय होता, 4 शेतकऱ्यांनी तो रस्ता अडवलेला होता आणि काही रस्त्यामध्ये शेतकऱ्यांनी जी आडकाठी केलेली होती त्या सगळ्यांचे पैसे आम्ही कोर्टात भरण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टामध्ये भरून कंपल्शन ॲक्विएशन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ज्यावेळी त्यांना शेतकऱ्यांना आवश्यक असेल पैशाची त्यांनी कोर्टामध्ये जावं आणि ते पैसे घ्यावेत. काही शेतकऱ्यांच्या काही गैरसमजातनं अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या देखील आम्ही दूर करू. दर शुक्रवारी पुणे जिल्ह्याच्या MIDCच्या संदर्भात दर शुक्रवारी जसा जनता दरबार भरतो तसा आता जिल्हाधिकारी देखील दरबार करतील अशा पद्धतीची रचना आपण तयार केली. आणि मी देखील सांगितलं की फक्त हा मर्यादित चाकणपुरता विषय नाही, तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक मोठ्या MIDCs आहेत, तर 2 महिन्यातनं 1 दिवस पूर्ण हा फक्त आणि फक्त पुणे जिल्ह्यातल्या MIDCसाठी आणि उद्योजकांसाठी देण्याचा देखील मी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे असंख्य गोष्टींवर चर्चा झाली, असंख्य शेतकऱ्यांच्या गोष्टीवर चर्चा झाली. पण ह्याचं सगळ्यातलं महत्त्वाचं सार काय होतं, तर या बैठकीला खासदार अमोल कोल्हेसाहेब देखील उपस्थित होते आणि काळेसाहेब देखील उपस्थित होते. म्हणजे एखाद्याला जर विधायक काम करायचं असेल, लोकांच्या मागं उभं राहायचं असेल, नौटंकी करायची नसेल, तर अशा मिटिंगला येऊन ते स्वतःचे मुद्दे मांडू शकतात. राजकारण बाजूला ठेवून हा एक नवा सिद्धांत अमोल कोल्हे आणि बाबाजी काळेंनी आज अनेक लोकांना घालून दिला आहे. कदाचित या सिद्धांतानंतर तरी काही लोक सुधारतील हा माझा विश्वास आहे. मला राजकारणावर काही बोलायचं नाही, परंतु जे काही घडलं कालपर्यंत आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या चाकण MIDCमध्ये राजकारण घुसवण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर खासदार अमोल कोल्हेंची उपस्थिती होती आणि बाबाजी काळेंची होती. त्याच्यामुळे त्या प्रश्नावर आता मला काय बोलायचं नाही. आता मला विधायक प्रश्नावर जे आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यावर तुम्ही जर मला विचारलं तर अजून माझ्याकडनं काही जर राहिलं असेल तर त्याच्यावर मी चांगलं अजून उत्तर तुम्हाला देऊ शकेन. साहेब, जे 20 उद्योजक या ठिकाणाहून स्थलांतरित होणार होते त्यांची मनधरणी करण्यात तुम्हाला यश आलेलं आहे? आमच्याकडे 2 कॅमेरे सुरू होते, तर मला माहीत नाही तुमचे होते की आमचे होते. आमचे होते. ते सगळं रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवून देतो. आमची 2.5 तासाची जी चर्चा झालेली आहे ती सगळीच्या सगळी 2.5 तासाची मी चर्चा तुम्हाला पाठवतो. कोणाच्या सुपीक डोक्यातनं 20 इथले स्थलांतरित होणार आहे हे आलं, हे आमच्या 2.5-3 तासाच्या मिटिंगमध्ये 2.5-3 सेकंद देखील याच्यावर चर्चा झाली नाही. मला माहीत नाही मी काय सांगितलं. मी सगळं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो. त्याच्यामध्ये कुठेही आमचा प्लांट सोडून आम्ही दुसरीकडे जातोय अशी कुठेही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा झाल्या त्या अतिशय सकारात्मक झाल्या आणि त्या मिटिंगमधनं मला असं कळलं की या 3-4 वर्षामध्ये दरवर्षी 30% इंडस्ट्री या चाकण आणि पुणे परिसरामध्ये वाढते हे मला त्या असोसिएशनच्याच लोकांनी सांगितलं. खरं तर काय नेमकं त्यांच्या समस्या आहेत, कारण की इतर समस्या रस्ता असेल, ट्रॅफिक असेल, त्यासोबत इतर काय समस्या आहे अजून वरील वस्तूमध्ये? ह्याच मेजर समस्या आहेत ना. याच मेजर समस्या आहेत की पुण्यामधला असलेला कामगार
हा इथं पोचायला किंवा अधिकारी पोचायला 1.5-2 तास किंवा 2.5 तास लागतात. मालकाला यायला वेळ लागतो. त्याच्यावर मी आज अजून एक धोरण त्यांना सांगितलं की ज्या इंडस्ट्री इथं आहेत त्यांनी जर क्लस्टर केलं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला तर त्यांना देखील MIDC जागा देईल अशा पद्धतीचं देखील धोरण आपण घेतलं. आणि हे धोरण काय फक्त चाकण, रांजणगाव, तळेगाव, खेड, आळंदी ह्या MIDCसाठी नाही, तर हे जे धोरण आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवू. राज्याच्या धोरणाचं सांगितलं साहेब. प्रामुख्याने तुमच्या सार्वजनिक वसाहतीचा एक शिर्डी MIDCतला प्रश्न आहे. गेली अनेक दिवसापासून एक कंपनी प्रयत्न करते, त्यांना जमीन हवी आहे, मात्र ते तुमचे लोक त्यांना तुम्हालापर्यंत पोहोचू देत नाही, भेटू देत नाही. तुम्हाला काहीतरी प्रचंड तयार आहे, मात्र आधी एक सांगतो, तुमचा कोणीतरी सकाळपासूनच फार मोठा गैरसमज करून दिलेला आहे. माझ्या ऐका ना, सांगतो ना, म्हणून त्यांना माझी विनंती सांगा, आता MIDCतली जागा घ्यायला कुठच्याही मंत्र्याला, कुठच्याही ROला, कुठच्याही COला, कुठच्याही जॉईंट COला अजिबात भेटावं लागत नाही. मिलाप नावाचं हे अतिशय चांगलं ॲप आम्ही आणलेलं आहे. त्या मिलापमध्ये जरी आपण इथे बसला आणि तुम्ही जर DPR तिथे सबमिट केला आणि शनिवारी शुक्रवारी तो सबमिट केला तर पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्ही बसल्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर त्याची ऑफर लेटर किंवा कम्फर्ट लेटर येतं. आणि अशी जर अल्ट्रा मेगा प्रोजेक्टची कंपनी असेल तर थेट त्यांचं दालन हे प्रधान सचिवांच्या इथं आहे. प्रधान सचिवांकडे जाऊन त्यांनी MOU करावा, MOU करून त्यांनी DPR सादर करावा. ते A मध्ये आहेत, B मध्ये आहेत, C मध्ये आहेत, D मध्ये आहेत की D+ मध्ये आहेत, तशा पद्धतीचा इन्सेंटिव्ह त्यांना आम्ही ऑफर करतो. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सब कमिटी आहे, त्या सब कमिटीमध्ये जाऊन त्यांना आम्ही त्याच्यामध्ये डिस्काउंट, कन्सेशन, इन्सेंटिव्ह देतो आणि त्याच्यानंतर ती इंडस्ट्री येते. त्याच्यामुळे कदाचित इंडस्ट्री लिस्टचा कदाचित गैरसमज झाला असेल की कोणाला तरी भेटावं लागतं. अजिबात भेटावं लागत नाही. थेट त्यांना MOU करायचा असेल तर मला भेटायला सांगा, पुढच्या 8 दिवसामध्ये MOU करू. पण शिर्डीमध्ये जागा दिल्यानंतर तिथं प्रोजेक्ट हा ताबडतोब उभा राहिला पाहिजे, कारण शिर्डीचं एवढं पोटेन्शियल इंडस्ट्रीचं आता वाढलेलं आहे की एका वर्षामध्ये 35 लाख स्क्वेअर फीटची इंडस्ट्री त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे डिफेन्सवरची. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या टेक्निकली आहेत. आता काही मंडळी म्हणतात की जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला तर NOC मिळते, ROकडे अर्ज केला तर NOC मिळते. या सगळा गैरसमज आहे. मैत्री नावाचं एक पोर्टल आहे, त्या मैत्री नावाच्या पोर्टलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता 30 दिवसामध्ये NOC आणि परवानगी देण्याची रचना ही MIDCमध्ये आम्ही कार्यरत केलेली आहे. MIDC मधला जो पार्किंगचा प्रश्न आहे, जी वाहतूक करणारे कंटेनर आहेत ते रस्त्यावरती लागत असतात, त्यासाठी पार्किंगसाठी काही जागा आता उपलब्ध करून देणार आहात? मी सांगितलं ना, जोपर्यंत रस्त्याची कामं, ट्रक टर्मिनलची कामं आणि स्वतःचं ओन पार्किंग हे होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या नियमाप्रमाणे चाकण MIDCमध्ये सोडलेली जी ओपन स्पेस आहे ही ओपन स्पेस पार्किंगसाठी देण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे. ज्या लोकांनी 200 एकर, 300 एकर, 400 एकर जागा घेतल्या आहेत त्यांच्या पार्किंगची, गाड्यांची व्यवस्था त्यांच्याकडे करायची हा त्यांनी ॲग्रीमेंट करून दिलेला आहे. त्या देखील जिल्हाधिकाऱ्यांना आणि CPना निर्देश दिलेले आहेत की त्यांच्यावर कारवाई करून त्या गाड्या त्यांच्या कंपाऊंडमध्ये गेल्या पाहिजेत. अजून एक जर पार्किंगचं बघितलं तर पार्किंगची जागा असताना देखील आपले 2 मोठे हायवे आहेत त्यांच्या बाजूला गाडी उभं करण्याची प्रवृत्ती फार मोठ्या पद्धतीने वाढताना दिसते. त्याच्यावर देखील कारवाई करावी. कारवाई करून नाही ऐकले तर गुन्हे दाखल करावे असे निर्देश दिलेले आहेत. आजपासून 10 महिन्यामध्ये उद्योजकांना अपेक्षित असलेले इन्फ्रास्ट्रक्चर, उद्योजकांना अपेक्षित असलेली कार्यवाही ही झालीच पाहिजे असे निर्देश दिलेले आहेत. आणि त्याच्या तुम्हाला अर्धवटच उत्तर. स्थलांतरित होतो, कामावरती यायला 4.5 लाखाच्या आसपास कामगार येतो, तो बसने प्रवास करतो, तुमचा बाय रोड प्रवास करतो. ह्या 10 महिन्यात तुम्ही हे सगळं पुरवणार म्हणतात, मात्र हा कामगार इथं जर वास्तव्याला राहिला तर त्याचा टाइम पिरियड वाढेल. 8 तासाचा त्याला वर्किंग प्रवासाचा वेळ जातो, त्यामुळे त्याची 12 तासाची. मी त्याच्यासाठी योजना पण जाहीर केली ना. इथल्या कंपन्यांनी क्लस्टरमध्ये म्हणजे तुमच्या 5-6 लोकांची कंपनी आहे तर 5-6 लोकांनी एकत्र घेऊन आमच्याकडनं MIDCतनं जमीन घ्यावी आणि त्या ठिकाणी त्यांचं संकुल उभं करावं, त्यांना तिथेच ठेवावं. असं एका ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तशी रचना आपल्या इथल्या उद्योजकांनी करावी. इथं ज्या सुविधा उपलब्ध पाहिजे, शाळा, कॉलेज, बाकी या सगळ्या सुविधा उपलब्ध नाही. अगदी विद्यार्थ्यांना सुद्धा 2-2 तास ट्रॅफिकमध्ये थांबावं. नाही, आता कसं आहे, शाळा आता काढण्याचे अधिकार मला नाही आहे.
नागरिक शेवटी झाला तरी किमान ऐका ना साहेब, आता नागरिक शेवटी आपण मी ज्या डिपार्टमेंटमध्ये आहे, मी ज्या डिपार्टमेंटचा अभ्यास करून आज इथं आलोय ते मी तुम्हाला सांगू शकतो. मी त्यांचा त्रास टाळण्यासाठी काही लोकांना पुण्यामध्ये राहावं लागतं, काही लोकांना पिंपरी चिंचवडमध्ये राहावं लागतं, तर त्यांनी इथंच राहावं यासाठी ही स्कीम आमच्याकडे आहे. आणि उद्योजक जर पुढे आले क्लस्टरसाठी तर ते क्लस्टरसाठी जागा देण्याची जबाबदारी माझी. तुमच्या भास्कर जाधवांमध्ये एक बैठक झाली होती, त्याच्यामुळे चर्चेला उदाहरण आले. काय चर्चा झाली होती नक्की या बैठकीत? भास्कर जाधव साहेब आणि माझ्यामध्ये चाकणमध्ये जाऊन काय मी निर्णय घ्यायचे ही चर्चा झाली. पायाभूत सुविधांमध्ये MIDCच्या पायाभूत सुविधांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींवरती आता भर देण्यात आलेला आहे आणि कोणत्या तसं गोष्टी मी सांगितलं ना, रोड वाइंडनिंग, नवीन रोड, कॉन्क्रीट रोड, त्याच्यानंतर पाणी, त्याच्यानंतर हॉस्पिटल, त्याच्यानंतर आता काय एक एक सांगताना मागचं विसरलं जातं, पण एवढ्या सगळ्या गोष्टीवर आज चर्चा झाली. किती खर्च हा संपूर्ण याच्यासाठी? खर्चाच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे, एखाद्या विभागाकडे एखाद्या डिपार्टमेंटकडे पैसे नसतील तर दुसऱ्या डिपार्टमेंटने त्याचा खर्च करायचा आणि त्याला त्याच्यानंतर रिम्बर्स करून पैसे द्यायचे. त्यावेळी पैशाची कुठे अडचण येणार नाही. MIDC कडून अजूनही मुख्य अभियंत्यांची नेमणूक यासाठी करण्यात आलेली दिसत नाहीये. नक्की या संपूर्ण खर्चासाठी किंवा तुम्ही कोण आहे मग? माझ्याकडे क्या मुख्य अभियंताच आहे ना. हा नाही, शेवटी Additional charge एक आता देण्यात आलेला आहे. ऐका ना ऐका ना ऐका ऐका सर, ॲडिशनल चार्ज ही आमची इंटरनल ॲडजस्टमेंट आहे. एखादा शाखा अभियंता किंवा एखादा CE रिटायर्ड झाल्यानंतर तो नवीन येईपर्यंत तो ॲडिशनल चार्ज असतो. तो ॲडिशनल चार्ज CE आहे, बरोबर ना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे क्वालिफिकेशन CEचं आहे ते क्वालिफिकेशन आमच्या SCचं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे चार्ज आहे. त्यांच्याकडनं जर काय हलगर्जीपणा झाला तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे अधिकार मला आहेत ना. पण आज ते चांगलं काम करतात. वर्षभरापूर्वी तुम्ही याच ठिकाणी मीटिंग घेतली होती, त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा मीटिंग घेतली होती. आज तुम्ही पुन्हा मीटिंग घेताय, सूचना देताय, मात्र त्या प्रमाणामध्ये कारवाई होत नाहीये. वर्ष गेलं, समस्या वाढल्या. मागच्या वर्षीनंतर आपण मी त्यांच्याकडनं टोटल आकडेवारी सांगू का? मी जी कमिटमेंट केलेली होती मागच्या वर्षी चाकणच्या रस्त्यांना पैसे द्यायची, ते माझ्या माहितीप्रमाणे 380 ते 400 कोटी रुपये, 410 कोटी रुपये मी एका वर्षामध्ये माझ्या कमिटमेंट जी केली होती त्यांना दिलेले आहेत. त्यांचे काम सुरू झालेली आहेत. पण आज त्याच्यामध्ये असा निर्णय घेतला आहे की 410 कोटीची जी कामं सुरू झाली त्यातली काही कामं अपूर्ण आहेत, सुरू व्हायची आहेत, बरोबर ना. ती इतक्यात सुरू करू नका. इथल्या नागरिकांना, इथल्या उद्योजकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना ठरवू दे की जे उरलेले 14 किलोमीटरचे पैसे आहेत हे कुठं खर्च करायचे. त्याच्यामुळं माझ्याकडे PMRDA नाही आहे, माझ्याकडे इवन दुसरं PMCचं खातं नाही आहे, माझ्याकडे खातं आहे ते MIDCचं आहे. आणि ते खातं ज्यांच्या उपमुख्यमंत्री महोदयांकडे आहे त्याने आज स्वतः 2.25 तास या बैठकीला उपस्थित होते. आणि मगाशी जे म्हटलं मी, इतिहासात नोंद होणारे निर्णय आज होतील, ते मी हेच तुम्हाला सांगितलं की मला 2 वर्षानं तुम्ही सांगाल की, आणि जर मी 2 महिन्यानं परत येणार आहे त्याचं नक्की फॉलोअप मी पण करणार आहे. माझी पण जबाबदारी आहे. आणि चाकणमध्ये आहेत त्याच्यापेक्षा उद्योजक वाढवणं ही जबाबदारी आमची. नॅशनल हायवेची जी परिस्थिती आहे त्याचं नॅशनल हायवे एक मिनिट त्यांचं उत्तर देतो. नको त्यांना उत्तर देऊ. हा चला बोला. तुम्ही बसा. ते म्हणतात तुम्हाला नका उत्तर. आम्ही लोकल आहे आणि 25 वर्ष हा अनुभव इथला आम्ही जाणतो आहे. परिस्थिती अशी आहे की तुम्ही ज्या वेळेस आपण तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाचं काम होत आहे ते डिसेंबर पासून चालू होत आहे, बरोबर. पुणे नाशिक महामार्गाचं पण टेंडरिंगला आहे. मग हे जर काम जर चालू झालं तर तुम्ही आत्ताच वाहतूक कोंडी मोठी आहे, पर्यायी मार्ग कधी करणार? ते पर्यायी मार्ग सुद्धा महत्वाचे आहे. याच्यावर देखील आमची चर्चा झाली. याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि CPना दिलेले आहेत. आता असलेले एक्झिस्टिंग जे रोड आहेत ते कशा पद्धतीनं लोकांना, नागरिकांना त्रास होणार नाही ते काय म्हणतात त्याला, वन वे करायचे, कुठून गाडी न्यायची, कुठून आडायची, हे सगळं प्लॅनिंग ते करतायत. त्या प्लॅनिंगसाठी त्यांनी कन्सल्टंट देखील नेमलेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक समिती गठीत केली. त्या समितीचे अध्यक्ष आपले जिल्हाधिकारी आहेत. आणि आज जे मी प्रेझेंटेशन बघितलं स्वतः राज्याचा उद्योगमंत्री म्हणून, आणि साहेबांनी देखील आमच्या बघितलं, मला असं वाटतं की 8 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जे काम केलेलं होतं ते बऱ्यापैकी समाधानकारक होतं, कारण त्यांनी पर्याय देखील आम्हाला दिले होते आणि त्या पद्धतीने ते काम करतात. आता पर्यावरण मार्ग साहेब जे आहेत, एक मिनिट, घाबरलो मी. एक मिनिट पर्यावरण मार्गाचे ऐका. तर हे नको उत्तर पुढं चला.
सांगा परिवहन मार्ग जे 4 आहेत पीएमआरडीचे गेले 35 वर्ष पेंडिंग आहेत. पीएमआरडीचा कागद हलत नाही. ते म्हणतात भूसंपादनाची प्रक्रिया याचं चालू पण झाली, उत्तर मी मोजणी झाली, साहेब याचं पण आणि मी ते उत्तर ठप्प दिलं. आहे. आता आपण काम निहाय बोलायला लागलोय. याचं पण मी उत्तर दिलं. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पीएमआरडीएच्या प्रमुखांना स्पष्ट असे निर्देश दिलेत की एखादं काम झाल्यानंतर, त्याचं टेंडर झाल्यानंतर, त्याची वर्क ऑर्डर झाल्यानंतर जर कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीनं वागत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला ब्लॅकलिस्टला टाकलं पाहिजे आणि भविष्यात तो कुठंच काम करणार नाही अशा पद्धतीची कायदेशीर कारवाई केली पाहिजे. हे सांगितलं ना मी सुरुवातीला सांगितलं. आधी MIDC संपवूया ना. 2023 ला सर आपण जनरल मोटरच्या कामगारांच्या आंदोलनाला भेट द्यायला होतो. मी त्या पत्रकार परिषदेला होतो आमदार सुनील शेठ यांच्या घरी. त्यावेळी मीच प्रश्न विचारला होता की तळेगाव जसं चाकण आहे कनेक्टेड MIDC आहे, जसं पुणे पिंपरी चिंचवड महापालिका आहे तसं चाकण आणि तळेगाव हे MIDC लिंक्ड आहे. तर चाकण MIDC मध्ये एक ट्रक टर्मिनल झालेला आहे इथं. तुम्ही जसे म्हटले मगाशी की ते सोडून बाहेरच गाड्या लावतात. तो कॉन्ट्रॅक्टरला त्याचं अर्निंग मिळत नाही. एकाने सोडून दिला तर दुसरा जातो. तळेगाव मध्ये त्यावेळी तुम्ही कमिटमेंट दिली, मे बी त्यावेळीचा रिव्ह्यू नंतर घेतला असेल तुम्ही, की एक 15 दिवसात ते ट्रक टर्मिनल कार्यान्वित होईल. त्याचं काम 2 वर्षापासून पूर्ण झालंय. तळेगावच्या त्याचं स्थानिक कारण आहे ते कार्यान्वित का झालं नाही ते. आता मगाशी हा पण एक मुद्दा निघाला की असोसिएशन जी आहेत त्यांच्यामध्ये देखील एकमत असणं गरजेचं आहे. आता MIDCनं चालवायचं जर म्हटलं तर तेवढी मॅनपॉवर आपल्याकडे नाही. त्याच्यामध्ये कुठच्या तरी ही सिस्टीमच आहे आमच्याकडे. कुठच्या तरी असोसिएशननं पुढाकार घ्यावा, बरोबर ना. असोसिएशननं पुढाकार घ्यावा, असोसिएशननं पुढाकार घेऊन त्यांना इन्कम सोर्स जनरेट होईल आणि ट्रक टर्मिनल तिथं होईल. तर आता 2 वर्ष जर अशी रिस्पॉन्स मिळत नसेल तर आपण आपल्या पद्धतीनं स्वतःचं म्हणून आम्ही सुरू करू. आम्ही 100% सुरू करू. आम्ही आता असोसिएशनसाठी थांबणार नाही. मंत्री महोदय, ह्या पातळीवरती प्रॉब्लेम दिसला की इंटिग्रेटेड असं काहीच मेकॅनिझम नाही. तोच मंत्री पातळीवरती पण इश्यू आहे की इंटिग्रेटेड काहीच नसल्यामुळे तुम्ही इथे बोलता प्रत्यक्षात अनेक प्रश्न तसेच प्रलंबित आहे. हा एक प्रश्न. तर मंत्री पातळीवरती एक इंटिग्रेटेड मेकॅनिझमची गरज आहे का? लोकसभेमध्ये जे उत्तर दिलं गेलं आणि जे चाकणमध्ये दिसतंय, तर ह्या स्थितीमध्ये विरोधक बाजूला एका चांगल्या श्वेतपत्रिकेची महाराष्ट्राला गरज आहे का? ती करणार असेल तर काय? मी तर माझ्या अंदाजाप्रमाणे 2 महिन्यापूर्वी मी हे सांगितलं, दोन बाबतीमध्ये सांगितलं की डावोसला जे MOU झाले त्याची अंमलबजावणी होती की नाही याच्यावर एक फार मोठी शंका ही निर्माण केली जाते की डावोसला मग महाराष्ट्रातलाच का गेला, असा का गेला, तसा का गेला. तर मी भगवी पत्रिका काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यावर आमचं वर्किंग सुरू आहे. ते वर्किंग झाल्यानंतर मी स्वतः मागच्या वेळी देखील, म्हणजे आपल्याला कदाचित ही माहिती असेल, मागच्या वेळी देखील वेदांत फॉस्कॉन गेला, हे गेला, त्याच्यावर पण मी व्हाईट पेपर सभागृहामध्ये काढला. त्याला साक्षीदार ताई आहेत. पण त्याच्यावर आर्ग्युमेंट झालं नाही. का झालं नाही विरोधकांना तुम्ही विचारा. पण जिथं आर्ग्युमेंट करायला पाहिजे तिथं एक माणूस सुद्धा त्यानं मला विचारलं नाही की व्हाईट पेपर हा चुकीचा आहे. वेदांत फॉस्कॉन तुमच्यामुळे गेला, टाटा एअरबस तुमच्यामुळे, कोणाचंही धाडस झालं नाही. कारण त्या श्वेतपत्रिकेमध्ये जे तारीख निहाय लिहिलेलं होतं ती श्वेतपत्रिका मी लावली, तुम्हाला पण पाठवतो, तुम्ही मुद्दाम वाचा, तेव्हा धाडस झालं नाही. तसं मी पुन्हा एकदा सांगतो की डावोसच्या बाबतीमध्ये देखील जे अंमलबजावणी झालेले प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ हुंदाईचा प्रकल्प मी आता उल्लेख केला, अजून ते 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करतायत. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत. आता काल मी गडचिरोलीला जाऊन आलो, तिथं जवळजवळ 1 लाख कोटीचे प्रभाकरण म्हणून जे आहेत लॉयड्सवाले, त्यांचे प्रकल्प तिथे सुरू होत आहेत. जिंदालचा प्रकल्प सुरू होतोय, किर्लोस्कर टोयोटाचा छत्रपती संभाजीनगरला होतोय. हे ठीक आहे, मोठे आहेत. पण जे महाराष्ट्रातली FDI आणणारी लोक आहेत, मला तर त्यांच्याबद्दल अभिमान आहे. त्यांच्याबद्दल काय सांगितलं जातं पॉलिटिकल, की महाराष्ट्रातली लोक दावोसला गेली आणि महाराष्ट्रातली लोक दावोसला जाऊन MOU करून आली. माझं तर म्हणणं असं आहे की एखादा मराठी माणूस दावोसला जाण्याच्या लायक बनतो, तो तिथल्या जागतिक बँकेबरोबर करार करतो किंवा इंडस्ट्रीज बरोबर करार करतो आणि स्वतःचे 50% इन्व्हेस्ट करून जर FDI 50% आणत असेल तर त्याला दोष देण्यापेक्षा त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याच्यामुळं ती देखील भगवी पत्रिका मी काढणार आहे. आणि अजून एक मी आपल्याला सांगतो की लोकसभेतला जो वाजे साहेबांचा प्रश्न होता त्याचा देखील मला आज पुण्यामध्ये खुलासा करायचा आहे की कंपन्या बंद झाल्या अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलं आणि इकडे काही लोकांना उकळ्या फुटल्या की 36,211 कंपन्या बंद पडल्या, उद्योग बंद पडले, असं झालं तसं झालं, हे हेलिकॉप्टरनं फिरतात, ते विमानानं फिरतात. खरं तर ते जर अभ्यासू असते तर त्यांनी त्या पूर्ण प्रश्नाचा अभ्यास केला असता. 100% 36,211 कंपन्या ह्या 5 वर्षामध्ये बंद पडण्याचा आकडा आपल्याकडे आला.
पण त्या कंपन्या आहेत कुठच्या? त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर कंपनी आहे, त्याच्यामध्ये टुरिस्ट कंपनी आहे, त्याच्यामध्ये मायनिंग कंपनी आहे, त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्याच्यामध्ये हाऊसकीपिंग कंपनी आहे, त्याच्यामध्ये रिअल इस्टेट कंपनी आहे, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. ह्या सगळ्या कंपन्या कंपनी ॲक्ट 2013ची कार्यवाही पूर्ण न केल्यामुळं या बंद झाल्या. त्याच्यातल्या माझ्या रत्नागिरीतल्या 2 कंपन्या आहेत, त्यांचं नाव मी सांगत नाही कारण त्यांचं शेवटी मी कुठेतरी नाव घेतल्यासारखं होईल. ती कंपनी का बंद झाली? ती कंपनी भावनेच्या भरात त्यांनी सुरू केली, नंतर त्यांनी काहीच केलं नाही. ती कंपनी रेकॉर्डर राहिली 2 वर्ष आणि त्याला स्वच्छता मोहीम म्हणतात, केंद्र सरकारनं केली, त्याच्यामुळे ती रद्द झाली. आता ती रद्द झाल्यावर तिथं कुठे एम्प्लॉयमेंट होती? पण ह्याच्यातनं काही एम्प्लॉयमेंट बंद झाली असेल, मी नाही असं म्हणत नाही, पण थेट 36,211 उद्योग बंद झाले. ह्याला काय लॉजिक आहे? तर त्या सकाळच्या लॉजिकवर काही लोक जातात, ते जाऊ नये ही माझी विनंती आहे. आणि दुसरी एक विनंती अशी आहे की याच्यामध्ये अजून बाकीच्या राज्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. जशा 36,211 कंपन्या या महाराष्ट्रातल्या बंद झाल्या म्हणून सांगितलं जातं, तसंच 34,200 कंपन्या ह्या दिल्लीच्या बंद झाल्या. त्याच्यानंतर 12,000 कंपन्या तामिळनाडूच्या बंद झाल्या, 14,000 कंपन्या 11,000 कंपन्या गुजरातच्या बंद झाल्या आणि अजून 5-6 राज्यातल्या 45,277 हा आकडा तुम्ही मुद्दाम बघा, ह्या बंद झाल्या. ही बंद होण्याची प्रोसिजर आहे. पण त्याच कालावधीमध्ये 6 जून 2026ला या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कंपन्या वर्षभरामध्ये स्थापन झाल्या, त्यांची संख्या 3 लाख आहे. दिल्लीची 2 लाख आहे आणि उत्तर प्रदेशची 1 लाख आहे. मग जर कंपन्या 36,000 बंद झाल्या तर ठीक आहे, त्या काही कारणामुळे झाल्या असतील, त्याचा काही टर्नओव्हर 0 पण आहे, पण त्याच्या अगेन्स्ट 3 लाख परत सुरू झाले ना. त्याच्यामुळे भारतामध्ये नवीन कंपन्या सुरू करण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आहे. इंटिग्रेटेड मेकॅनिझम बद्दल बोललो. हां, एक मंत्री पातळीवरती ते नाही, इथं पण दिसतं की जिल्हा पातळी वेगवेगळे सेक्टर आहेत. नाही, अगदी बरोबर आहे. त्याच्यासाठीच हे पहिलं कदाचित चाकणनं मगाशी मी धडा शब्द वापरला. जे जिल्हाधिकारी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष करून एक नवीन उद्योगाची प्रक्रिया आम्ही सुरू करतोय. तो म्हणजे दर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांना भेटलंच पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवलेच पाहिजे. सगळ्या जिल्ह्यात करू ना. आता हा आपण 100% करणार मी. आणि त्याच्यामध्ये दुसरं महत्त्वाची गोष्ट की मी जो आज उपक्रम सुरू केला, मगाशी मी माझे आभार मानत असताना असं सांगितलं की हा चाकणच्या लोकांनी कुठेतरी विषय मांडला म्हणून आज आम्ही सगळे लोक जमलो अशातला भाग नाही. पुढच्या 15 दिवसात अशाच पद्धतीची बैठक त्यांनी मागितली नसताना देखील मी आता संभाजीनगरला करणार आहे. म्हणजे दर 15 दिवसानं एका मोठ्या MIDCमध्ये जाऊन अशा पद्धतीनं जसं आपण जनता दरबार करतो तसा कदाचित त्याचं नाव आता काय उद्योग दरबार ठेवावं लागेल. पण असं करून जर आम्ही केलं तर आजचा माझा अनुभव सांगतो की जर आम्ही 100% स्वतः उपस्थित राहून, आता माझे प्रधान सचिव पण होते, तर आउटपुट मी असं म्हणणार नाही 100% देऊ शकतो, पण किमान 70% देऊच शकतो. आकडेवारी काय तुमच्यापर्यंत आली आहे? बघा, मी 4 वेळा दावोसला गेलो, 2 वेळा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेलो, आता 2दा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली गेलो. आणि मी जबाबदारीनं सांगतो, बाकीच्या देशांपेक्षा जास्त टक्के अंमलबजावणी, अगदी जबाबदारीने, हे रेकॉर्ड तुम्ही आज माझं लिहून ठेवा, सगळ्यात जास्त अंमलबजावणी ही महाराष्ट्र राज्याची आहे. फक्त तो आकडा मी तुम्हाला इथं सांगत नाही कारण ती प्रक्रिया सुरू आहे. 1-1.5 महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि ती पत्रिका आपल्याकडे येईल. तुकाराम मुंडेंकडे हे चाकणी वाडीचं सगळं काम द्यावं असं आदित्य ठाकरेंनी, तर फारच मनावर घेता त्यांचं, मंत्री महोदय साहेब, खरं इतर राज्यांप्रमाणे खरंच फारच मनावर घेता. मला सांगा, मगाशी मी अमोल कोल्हे साहेबांचं उदाहरण दिलं, मी बाबाजी काळे साहेबांचं उदाहरण दिलं. आमच्या बाबाजी काळे साहेबांनी अनेक चांगल्या सूचना, त्या कमिटीमध्ये मुख्य अभियंता नव्हते महावितरणचे, त्यांनी मला चिठी दिली की हे पाहिजे महाराष्ट्राला राजकारण विरहित आणि महाराष्ट्राची संस्कृती जपत जर राजकारण करायचं असेल तर त्यांच्याच पक्षाच्या काळे साहेबांचा आदर्श घ्यायला सांगा. बाकी माझं काही म्हणणं नाही. काळेसाहेब नाही, काळेसाहेब ऐका ना, काळेसाहेब इकडे होते, कोलेसाहेब इकडे होते, मग दोघांचीही जवळीक वाढली असं म्हणावं लागेल ना. मी कुठच्याही राजकारणासाठी बैठक घेतलेली नाही. कदाचित त्यांना त्या दौऱ्यामध्ये जाणवलं असेल की फक्त आणि फक्त या दौऱ्यामध्ये राजकारण आहे आणि या दौऱ्यामध्ये त्यांना वाटलं असेल की या दौऱ्यामध्ये सगळं जे आहे ते माझ्या मतदारसंघाचा विकास, म्हणजे त्यांच्या मतदारसंघाचा विकास, चाकणवासियांना न्याय, म्हणून ते आमच्यावर 2.5-3 तास बसले ना. म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की राजकारण काय असतं पक्षविरहित आणि टीकाविरहित, हे अमोल कोल्हे आणि बाबाजी काळेंनी दाखवून दिलं. ऐका ना साहेब,
त्या प्रश्नाचं उत्तर हे या दोघांचा आदर्श काही लोकांनी घ्यावा. सर हिंदी में जानना चाहेंगे आधी हे संपवून द्या. ठाकरेंवरती विश्वास नाही असं म्हणताय. कोणावर? ठाकरेंचा जो आमदार आहे हा. त्यांनाच ठाकरेंवरती विश्वास नाही. आता हे त्यांना विचारलं पाहिजे ना. सर, आधी संपवू दे. हा. गोपीनाथ मुंडे जर त्यावेळेस काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते असं संजय राऊत यांनी म्हटलं. अशा स्टेटमेंटवर मी अजिबात स्टेटमेंट देत नाही. मुंडे साहेब हे महायुतीचे नेते होते, राजकारणातलं एक मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या पश्चात अशा पद्धतीची भाषणबाजी करणं, पत्रकारबाजी करणं हे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे त्यांना काय माहिती आहे त्यांनी तुमच्यासमोर ठेवावी ना. अनेक लोक असं सांगतात, मला माहिती आहे ह्यांनी अमुक अमुक केलं आहे, हा भ्रष्टाचारी आहे. मग जा CP ऑफिसला, तिथं तुझं स्टेटमेंट दे, ह्यानं असं असं केलं आहे, त्याला ते अटक करतील. तुझ्याकडे माहिती नसेल तर तुला अटक करतील. असं असलं पाहिजे ना. उगाच बोलायचं काय? सामंत साहेब, एक विषय असा आहे की हे पुणे नाशिक महामार्ग, तळेगाव चाकण शिखर मार्ग दररोज अपघात होतात. आतापर्यंत मला वाटतंय 1 वर्षामध्ये साधारणपणे 300 ते 400 लोक दगावतात. 599 ती आकडेवारी ती असेल काय, 599 लोक दगावले. समजा जर असे अपघात होतात तर याच्यामध्ये जबाबदार कोण? म्हणजे अपघाताला जबाबदार रस्ता तो उखडला जातो, त्याची दुरुस्ती होत आज नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ब्रीफिंग करताना असं सांगितलं की आता ज्या एजन्सीमुळं अशा पद्धतीचे प्रकार घडतील त्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांवर आम्ही जबाबदारी फिक्स करू. पण तो कायदा करा. कारण काय 599 लोक गेले, त्यांचे काय होतं, एक कामगार इथे खालुमऱ्याला गेला होता मागल्या वर्षी. काल आदित्य ठाकरे आले होते आणि तुमच्या बाबतीत त्यांचं एक स्टेटमेंट होतं की उद्या गँग लीडर येतील आणि मोठमोठ्या घोषणा करतील. तर त्या बाबतीत तुम्ही मी काय? नाही हो त्यांच्यावर बोलत. काय तुम्ही तुमच्या बाबतीत स्टेटमेंट असू दे ना. मला काय जखमा झाल्या तुमच्या बरोबर टोल नाके सुद्धा असतील ऐकून असं घ्या. त्यांनी तुमच्या मी काय बरोबर सांगितलं, काय टोल काय? तुमच्या बरोबर टोल नाके असतील. मी असल्या फालतू गोष्टीवर चर्चाच करत नाही. मला असं उडवून घ्यायची सवयच नाही. सर एक टेक्निकल आणि दुसरं एक मिनिट फक्त याचं उत्तर देतो. हे मी घाबरून बोलत नाही अशातला भाग नाही. माझ्या विरोधात सगळ्यांच्या सभा झालेल्या आहेत. माझे जे काय पितळ खाली उतरवायचे उतरलेले आहेत. लक्षात आलं की नाही? पण मी घाबरून उत्तर देत नाही अशातला भाग नाही. पण मला त्या मार्गाने जायचंच नाही. बरं, ते आले, कोणाला भेटले? पाहणी केली कोणाला भेटले? आणि काही उद्योजकांशी चर्चा केली. कुठचे उद्योजक? MIDC मध्ये पक्षाचे? नंतरची गोष्ट पक्षाची. सर एक म्हणणं असं आहे की आज जर त्यांना एवढी आपुलकी होती आणि त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं आतून वाटत असेल, आजच्या मिटिंगला त्यांनी यायला पाहिजे होतं. आले ना अमोल कोल्हे. सभागृहात एकही प्रश्न नसतो, एकही लक्ष हे बघा, काही उपसभापती होत्या, त्यांना देखील प्रत्येकाचं कामकाज माहिती असतं. मी मगाशी काय सांगितलं, व्हाईट पेपर काढल्यानंतर सभागृहात बोलायचं की पत्रकार परिषदेत बोलायचं? बरं, तुम्ही सगळ्यांनी मला क्रेडिट दिलं पाहिजे की निदान चाकणच्या प्रश्नावर तरी ते घरातनं बाहेर पडले. तुम्ही त्याचं मला क्रेडिट दिलं पाहिजे. तुम्ही आता जसं म्हटले की त्यांच्याबरोबर कोणी उद्योजक नव्हते किंवा उद्योजक फक्त पक्षाचेच त्यांच्या बरोबर होते. त्यांनी असंही म्हटलं की उद्योजकांवरती सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. एकाही आता असलेल्या जमलेल्या एकाही उद्योजकांना जर सांगितलं की आमचा दबाव आहे काय, मग कोणी सोडायचं राजकारण? मी की त्यांनी? आता उद्योजक होते. धनंजयजींनी पुढाकार घेतलेला होता, कुलकर्णीजींनी पुढाकार घेतलेला होता, हेमंतजींनी पुढाकार घेतलेला होता, महेंद्रच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला होता. ह्याच्यातल्या एकाही व्यक्तीनं जर सांगितलं की उद्योग मंत्र्यांचा दबाव होता, उपमुख्यमंत्र्यांचा दबाव होता, मुख्यमंत्र्यांचा दबाव होता, हे जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेन. पण नाही सिद्ध झालं तर त्याच्यामुळं. आणि म्हणून मगाशी मी त्या साहेबांना म्हटलं की काही लोकांचं फारच मनावर घेतात हल्ली. सामंत साहेब, मतदारांनी मनावर घ्यायला पाहिजे. तर 7 नंबरला आहेत ते महाराष्ट्रात. मृत्यू होता तर तुम्ही याला कोणत्या प्रकारची भरपाई भेटत नाही? तुमचा दौरा होता, रोहित पवारांनी दौरा केला आणि 15 ऑगस्टची सुट्टी काढून त्यांनी दौरा केला. तुमचा TRP मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. नाही हो, मला TRPची गरज नाही. मला कशाला TRP पाहिजे? सर एक मला हे बघा, मी तुम्हाला हे सांगतो, मला नाही ट्विट करायचं, मला नाही सकाळची पत्रकार परिषद घ्यायची, मला नाही उगाच फिरतीचा दौरा करायचा. मला कशाला TRP पाहिजे? मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यांनी मोठं व्हावं ही आमचा कसला TRP? ज्यांचा TRP पुरा रसा तळाला गेला आहे ते TRP वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. आमच्या पक्षाचा TRP आहे ना, व्यवस्थित आहे, काळजी करायची गरजच नाही. सुट्टीच्याच दिवशी तुम्ही हा दौरा केलाय त्याच्यामुळे ही टीका होतीये. मी कुठं म्हटलं, मी फरकच नाही पडत मला.
टीका करणाऱ्यांना मतदारांनी स्वीकारलंय का? हा, त्यांना जर मतदारांनी स्वीकारलं असतं, ते जर मागचे 1.5 वर्ष चाकणला आले असते, इंडस्ट्रीवाल्यांबरोबर चर्चा केली असती, मला फोन केला असता अधिकारवाणीनं, हे तुम्ही करा, मी केलं नसतं तर मी 100% नालायक आहे. शरद पवार साहेबांनी ट्विट केलं, मी शरद पवार साहेबांच्या ट्विटला उत्तर नाही दिलं, मी प्रतिसाद दिला, पण बाकीच्या कोणीतरी सांगितलं त्यांनी पहिले त्यांचे मतदारसंघ सांभाळले हो, नंतर आम्हाला सल्ले द्यावे. आम्ही कुठनं फिरतो, कशाने फिरतो, कशाला पाहिजे, त्यांनी त्यांचे मतदारसंघ सांभाळावे आणि मग या गोष्टी कराव्या. पण मी शरद पवार साहेबांबद्दल काय बोललो का? उलट मला शिंदे साहेबांनी देखील सांगितलं, शरद पवार साहेबांचं ट्विट आलेलं आहे, त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो, ते सिनियर लीडर आहेत, त्यांच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे, ही आमची राजकीय संस्कृती, एवढं लक्षात ठेवा. हसन मुश्रीफ सुरतवरून नागपूर प्रवास केला, मात्र त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गुजरातमधून ज्यावेळेस मी महाराष्ट्रात आलो त्यावेळेस रस्त्यांची अवस्था पाहिली तर मला लाज वाटते. जर सरकारमधलेच मंत्री अशा पद्धतीने जर बोलत असतील, मी बोलतो ना, विचारत त्यांना. आज चाकन MIDC, तलेगांव MIDC के बारे में माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में एक बैठक यहाँ हुई. माननीय राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब के नेतृत्व में एक समिति गठित की गई है. उसके प्रेसिडेंट मेरे ख्याल से जिलाधिकारी है, और जो ट्रैफिक का मसला था, जो पानी का मसला था, जो लैंड एक्विजिशन का मसला था और पुलिस डिपार्टमेंट का मसला था, उसमें पॉजिटिवली निर्णय लेने में आज हम सक्सेसफुल हो गए. हॉस्पिटल के लिए जगह है, घन कचरा प्रकल्प के लिए जगह देनी है, इसके लिए भी जगह देने का हमने आज फाइनलाइज किया है. और जो इस मीटिंग में उद्योजक एसोसिएशन जो है उनको चाहिए था, वो निर्णय लेने में हम सफल हो गए. उद्योग दरबार के बारे में अभी आपने बताया कि महाराष्ट्र में सब जगह पे हम चलाने वाले हैं, उसके बारे में आज यहाँ आने के बाद ऐसा महसूस हुआ कि ये उपक्रम जो है वो हर एक ज़िले में होना चाहिए, हर एक मेट्रो सिटी में होना चाहिए. वहाँ के जो इंडस्ट्रियलिस्ट है उनके साथ हमने जाके बात, मैं तो हर एक इंडस्ट्री MIDC में जाके आया हूँ. ये तो कल वो बोलेगा कि अभी 3.5 बरस बाद, ऐसा मैं जाके आया हूँ. लेकिन जो आज मीटिंग हुई, हमारे प्रधान सचिव थे, हमारे CEO थे, हमारे डेप्यूटी CEO थे, PMRDA के थे, ऐसे जहाँ जहाँ ये बड़ी बड़ी MIDC है, वहाँ जाके अगर हम डायरेक्टली डायलॉग कर दे तो उनके 70% जो मसले हैं वही सॉर्ट आउट होंगे. इसलिए मैंने आज सोच लिया है, और पूना जिला के लिए जो MIDC है उसके लिए 2 महीने के बाद एक बार यहाँ आके फुल डे देने का मैंने आज ऐलान किया है. आप यहाँ पर आपने कहा था ऐतिहासिक निर्णय होगा, ऐसा इतिहास में नोंद होगी. ये मीटिंग हमने 3.5 घंटे चलाई, ये भी इतिहास में नोंद ही है ना. सर आप यहाँ पर आए, आपने यहाँ आकर परिस्थिति देखी, तो कितनी कंपनी आपके सामने आई जो स्थलांतरित होती? नहीं, सब एसोसिएशन थे. हमारे 3-3.25 घंटे के मीटिंग में किसी ने भी हम बाहर जा रहे हैं, ये किसी ने भी वहाँ नहीं कहा. मेरे पास 3 घंटे का पूरा वीडियो रिकॉर्डिंग है, वो मैं आपके पास भेज दे सकता हूँ, और उसमें आप भी देख सकते हैं कि ये बात किसने कही है या नहीं कही है. ये उबाटा के सांसद ने लोकसभा में मामला उठाया था कि लगभग महाराष्ट्र की कंपनियां बंद हो चुकी है, तो उसके ऊपर आपका क्या कहना है? उसका क्लैरिफिकेशन मैंने कल भी दिया था. वो कंपनी एक्ट 2013 के तहत हुई है, और वो बंद होने के बाद भी ये साल और 3 लाख कंपनी महाराष्ट्र में बढ़ी है. इसलिए महाराष्ट्र ये इंडस्ट्री का ग्रोथ इंजन है. FDI में महाराष्ट्र नंबर 1 है, GDP में महाराष्ट्र 1 है, और अगले साल भी महाराष्ट्र ही 1 रहेगा, अगले 25 साल रहेगा. ठेकेदार सड़क बनाने वाले, उनके खिलाफ कार्रवाई उसके बाद नहीं, जो वर्क ऑर्डर जनवरी में हुई है, फरवरी में हुई है, और लोगों का जो कहना है कि ये काम ही शुरू नहीं हुआ, इसके बारे में माननीय शिंदे साहब ने कहा है अगर इसमें सत्यता है तो उनके ऊपर कार्रवाई करें, उनको ब्लैकलिस्ट करें. सर आप भव्य पत्रिका निकालने वाले हैं, उसके बारे में? नहीं, दावोस के जो MOUs है उनका इम्प्लीमेंटेशन कितना हुआ, इसके बारे में मैं भव्य पत्रिका निकालने वाला हूँ. टेक्निकल विषय सध्या आता जयकुमार गोरे हे कोप्या करून पास झालेले मंत्री आहे असं सुषमा अंधारेंनी फेसबुक पोस्ट केली. आता ऐका, त्यांचं मार्कलिस्ट आमच्या अंधारे ताईंनी कधी बघितलं मला माहित नाही, त्याच्यामुळं ते
नापास आहेत, पास आहेत, त्याच्यावर मी कसं काय बोलणार. पण ते एक आमचे सहकारी मंत्री आहेत, चांगलं काम करतायत. सर, काफी सड़क दुर्घटनाएं हुई है, इसके आगे जो सड़क दुर्घटना होगी उनके बारे में आपने क्या डिसीजन लिया है? नहीं, उसके लिए ही जिलाधिकारी के नेतृत्व में कमेटी गठित की है. अगर ऐसा हुआ तो जिस एरिया में काम शुरू था और वो पेंडिंग था, वहाँ का जो अधिकारी है उसके ऊपर कार्रवाई होगी. 580 जणांचे बळी गेले, एखाद्या मदत मिळाली नाही. देशात डांबराचा तुटवडा आहे त्यामुळे विकासावरती परिणाम होते असं सुजय विखे पाटील आता नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, परंतु त्याला आता टेक्नॉलॉजी वाईज पर्याय आहे. तुम्ही जर या मिटिंगला खरं तर मला माहीत असेल, तुम्हाला पण मी या मिटिंगला बोलवलं असतं. याच्यामध्ये काय असं लपून छपानी मिटिंगच नव्हती. आज शिंदे साहेबांनी त्यांच्या 15 मिनिटाच्या पहिल्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं की आपल्याला आता पॅरलल यंत्रणा तयार कराव्या लागतील. जर डांबर मिळालं नाही तर कॉन्क्रीट मिळालं नाही तर अजून काय. या सगळ्या सिस्टीमसाठी आज शिंदे साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. PMRDला केलं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देखील केलं. आता भविष्यामध्ये अशा टंचाई जर निर्माण झाल्या तर पर्यायी नक्की आपल्याकडे निघतील. चला, धन्यवाद. ऑटोमोटिव्ह कंपन्या आहेत तळेगाव किंवा चाकण, ऑटोमोटिव्ह हब आहे. एकच शेवटचा तांत्रिक प्रश्न आहे. आता एक विजाग स्टील म्हणून कंपनी आहे जे की ऑटोमोटिव्हचे सगळे चॅसी असतील किंवा इतर पार्ट्स असतील, मेटल पार्ट्स, त्याला मटेरियल सप्लाय करतं. विजाग स्टील आंध्र प्रदेशमध्ये ती कंपनी सध्या तोट्यात असल्यामुळे ती बंद पडली. त्याच्यामुळे सर्व ऑटोमोटिव्ह फील्डला आता सध्या गेल्या 3 महिन्यापासून राऊंड बार किंवा मेटल स्टीलचं मटेरियलचं शॉर्टेज आहे. ही गोष्ट तुमच्या खात्यापर्यंत आली आहे, कारण याचा परिणाम पुढच्या 2-3 महिन्यात. नाही, खरं तर कसं असतं, या सगळ्या गोष्टी थेट आमच्या विभागाकडे येत नाहीत. कंपनी एस्टॅब्लिश होईपर्यंत त्यांना इन्सेंटिव्ह असेल, त्यांना सबसिडी असतील, या सगळ्या आपण देतो. आता एखादी कंपनी फिनान्शियल क्रायसिसमध्ये जर अडकली त्याची नोंद काय परराज्यातली माझ्याकडे नसते. पण हा जर मुद्दा जर मला सांगितला आणि मला कुठं मध्यस्थी करता आली तर मी नक्की करेन. आपल्या राज्याच्या ऑटोमोटिव्ह सामंत साहेब यांना पत्र द्यायचं